शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण दशक सातवा, ज्याचं नावच 14 ब्रह्माचं दशक असं म्हटलेलं आहे, आणि त्यातला समास तिसरा जो आहे तो चतुर्दश ब्रह्मनिरूपण असाच आहे. म्हणजे याच्यामध्ये 14 ब्रह्मांची ओळख शाब्दिक पातळीवरची आपल्याला समर्थांनी करून दिलेली आहे. कारण जोपर्यंत देहबुद्धी आपल्यामध्ये आहे, त्यातला देहबुद्धीतला मीपणा आपल्यामध्ये आहे, आणि हा मीपणा जोपर्यंत आपल्या जवळ आहे, बोलण्यात, चालण्यात, वागण्यात, सगळ्यात, तोपर्यंत आपल्याला या परब्रह्माचं दर्शन, ज्ञान, अनुभव काहीही होत नाही. कारण मीपणाने व्यवहार करणाऱ्या बुद्धीमुळे परब्रह्म जे अतींद्रिय आहे, जे सूक्ष्म आहे, जे भूमा आहे, म्हणजे मोठ्यात मोठं आणि लहानात लहान असं जे आपण म्हटलं जातं साध्या शब्दात, सूक्ष्म आणि भूमा असं जे आहे ते अतींद्रिय आहे. त्यामुळे त्याचं दर्शन आपल्याला होत नाही, त्याची अनुभूती तर आपल्याला येतच नाही. म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं सांगितलंय. आणि मध्ये जीवबुद्धी असाही उल्लेख आपला मागच्या वेळेला झाला होता. आणि ह्याच्यामध्ये देहबुद्धी, जीवबुद्धी आणि आत्मबुद्धी म्हणजे नक्की काय काय आहे या संदर्भातही आपण ग्रुपवरती टाकलं होतं. त्यामुळे त्याचा आणखीन उहापोह करण्याची गरज नाही. पण देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे हा सगळा जो प्रवास दासबोधाचा आहे तो त्या दृष्टिकोनातून मांडलेला आहे. आपल्याला आपली देहबुद्धी कमी करायची आहे. कारण परब्रह्म हे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 तन्मात्रांच्या सुद्धा पलीकडे आहे. म्हणजे या विषयांच्या पलीकडे आहे, तन्मात्रांच्या पलीकडे आहे, किंबहुना मूळ मायेच्या पलीकडे आहे. इतकं ते सूक्ष्म आहे. त्यामुळे बुद्धीच्या मलिन संस्कारामुळे किंवा विषयांच्या चिंतनामुळे आम्हाला जडत्व आलेलं असतं, आमच्या बुद्धीला जडत्व आलेलं असतं. आणि अशा वेळेला काही सूक्ष्माचा अनुभव घेणं आपल्याला समजत नाही. एखाद्याने समजा बाहेर जाताना, हल्ली ते सेंट असतात वेगवेगळे, त्याचे फवारे अंगावरती उडवले जातात आणि ते छान वाटतं, म्हणजे त्यात काही वाईट काहीच नाही. तर ते उडवले गेल्यानंतर तो जो एखाद्या छान अबोलीच्या फुलाच्या बाजूने चाललेला असेल, अबोलीचं फुल अगदी शांत मंद त्याचा सुवास किंवा गंध असतो, एवढा सेंटचा फवारा मारून जर एखादी व्यक्ती त्याच्या बाजूनी चालली असेल, अबोलीच्या झाडाच्या बाजूनी चालली असेल, तर त्याला अबोलीचा वास येणं शक्य नाही. फक्त त्याचं दर्शन होईल किंवा ते फुल छान आहे ते सुद्धा त्यांनी बघितलं तर. त्यामुळे हे जसं आहे त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा या सगळ्या बाह्य विषयांमुळे एक प्रकारचं जडत्व आलेलं असतं. अशा वेळेला सूक्ष्म गोष्टी अभ्यासण्याचा आपल्याला म्हणजे ती सवय नसते आपल्याला अभ्यासण्याची. त्यामुळे ते आपल्याला समजत नाही. नुसतंच एखादं छानपैकी काहीही न करता आपण एखादा स्वच्छंदपणे एखाद्या टेकडीवरती गेलो तर त्यातल्या हवेची येणारी झुळूकही आपण अनुभवू शकतो. त्यात तिथनं उगवणारा सूर्य बघताना सुद्धा त्याचा लालिमा बघून आपल्याला छान वाटतं. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या दृश्य स्वरूपातल्या आहेत, पण त्याचाही आनंद घेता येतो नेहमी. अगदी खालून जाताना गवतामध्ये आलेलं ते छोटंसं फूल, त्याचा सुद्धा आपण आनंद घेऊ शकतो जर आपली दृष्टी तशी असेल तर. त्यामुळे ही ज्ञानदृष्टी अत्यंत आवश्यक आहे आणि ती आपल्याला त्या सूक्ष्माचं ज्ञान करून देणारी असते. त्यामुळे तिथपर्यंत आपल्याला जाणं शक्य होत नाही. काही सूक्ष्म या जडत्वामुळे आपल्याला अनुभवता येत नाही, आणि एखादी गोष्ट अनुभवल्याशिवाय, कळल्याशिवाय आपल्याला समाधान होत नाही. तसंच
या परब्रह्माचं सुद्धा आहे. म्हणजे परब्रह्म वाचून काढले कितीतरी ग्रंथामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. असं आहे, तसं आहे, तसं नाही, असं आहे. आम्हाला ते शाब्दिक पातळीवरती कळलं. पण कळल्यानंतर त्याची अनुभूती पण काही वेळेला यायला लागते. प्रत्यक्ष दर्शन नाही, नुसती काहीतरी अनुभूती, की हा, हे खरं ब्रह्म असं आपल्याला वाटतं. पण तिथपर्यंत पण आपण पोहोचू शकत नाही, कारण आपल्या मनामध्ये अनेक विचार असतात. मीपणा हा सगळ्यात मोठा अडसर आहे, की माझं असं, माझं तसं म्हटल्यावर परब्रह्म आपल्याजवळ फिरकतच नाही. तुझं तुझं काय चाललंय ते चालू दे, अशा दृष्टीने. पण ते कसं आहे हे कळल्याशिवाय, अनुभवल्याशिवाय आपल्याला मोक्ष मिळत नाही. त्यामुळे मोक्ष म्हणजे काही वेगळं नाही, मोहाचा क्षण दूर दूर करणं, ही साधी व्याख्या सुद्धा आपल्याला करता येते. प्रत्येक मोहाच्या क्षणी तो क्षण दूर करणं, मोक्ष, ही त्याची व्याख्या आहे. तो याची जन्मी याची देही आपल्याला मिळवता येतो. आता हे सगळं समर्थांनी आपल्याला 14 ब्रह्म जी सांगितलेली आहेत, ती सगळी शाब्दिक पातळीवरनं आपल्याला सांगितलीत, वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं सांगितलेली आहे. म्हणजे मागे आपलं बोलणं झालं होतं त्याप्रमाणे, आवळण हातावर ठेवला हे ज्ञानदेवांची उपमा आहे. करतळी आवळा ठेवला, त्याप्रमाणे सगळ्या बाजूनी सगळ्या दृष्टिकोनातून ते आपल्याला वर्णन करून सांगतात. कारण एखाद्याच दृष्टिकोनातून सांगितल्यावर आमचे तर्कवितर्क जास्त होतात. मग यातला कुठला दृष्टिकोन तुम्हाला पटत असेल त्या दृष्टिकोनाने तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता. म्हणून हे वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला दिलेले आहेत. आणि मग हे आतापर्यंत तुझ्या माझ्या मनात किंवा पानात फुलात सगळीकडे परब्रह्म भरलेलं आहे असं सांगितलं, पण आम्हाला त्याची काही तशी अनुभूती आली नाही. ब्रह्म कसं आहे हे सांगितलं. हे जरी सांगितलं असं, तर नक्की त्या ब्रह्माला किती नावं आहेत, कोणत्या प्रकारची नावं आहेत, त्यातली 14 नावं त्यांनी आपल्याला सांगितलेली आहेत. म्हणून ही 14 ब्रह्म, चतुर्दश ब्रह्म निरूपण. मग 14 ब्रह्म आहेत का? तर मुळात नाहीयेत. ते एकम एव अद्वितीय आहे, विमल ब्रह्म. विमल ब्रह्म तरी त्याला म्हणायचं कधी, हा प्रश्न वेगळा, तो आपण पुढे बघू. पण तरी सुद्धा 14 ब्रह्म आहेत, ही आम्हाला कळण्याच्या दृष्टीने त्याला शाब्दिक नाव दिलेलं आहे. जसं मूळ मायेला अनेक नावं दिले, तशी ब्रह्माला ही अशी नावं दिलेली आहेत. मग इथे ते आपल्याला असं सांगतात, श्रोता भावे सावधान, आता सांगतो ब्रह्मज्ञान, जेणे होय समाधान, साधकाचे श्रीराम. समर्थानी इथे अध्यारोप आणि अपवाद, म्हणजे ज्यांना शास्त्रीय शब्द हवा असेल त्यांच्यासाठी हा शब्द आहे. अध्यारोप आणि अपवाद या तर्काने, अंदाजाने 14 प्रकारच्या ब्रह्माची ओळख करून दिलेली आहे. ओळखीच्या वस्तूकडून अनोळखी वस्तूकडे जायचंय. आपण परब्रह्म पाहिलेलं नाही, अनुभवलेलं नाही, सगळं अवघड आहे. पण तरी पण ते कसं आहे हे आपल्याला कळावं, म्हणून ओळखीच्या काही वस्तूंमधून आपल्याला त्याची ओळख करून द्यायची. आणि त्या अनोळखी वस्तू तशी आहे बरं का. मग तशी आहे का? नाही नाही, त्यातला हा गुण नाही, ती तशी नाही, तशी नाही, अशी आहे, अशी आहे, अशी उभारणी करायची. आणि मग तशी नाही, तशी नाही असे संवारणी करायची. अध्यारोप आणि आरोप करून त्यांनी, किंवा अध्यारोप आणि अपवाद या तर्काने त्यांनी आपल्याला याच्यामध्ये सांगितलेली आहे. खरं म्हणजे एखादी ओळखीची वस्तू जी आहे, ती ओळखीची वस्तू सांगायची, आणि मग ती सांगून ते याप्रमाणे आहे का, असं आहे का, त्याचे अंदाज बांधायचे. आणि ते अंदाज बांधून मग हे यातलं खरं नाही, हे यातलं खरं नाही, असं नाहीये, तसं नाही, मग ते त्यापेक्षा थोडं वेगळं आहे पण जवळ जाणार आहे, अशी आपल्याला ओळख त्यांनी करून दिलेली आहे. हे जे तर्क करायचे, अंदाज बांधायचे, या पद्धतीने केलंय. त्या अध्यारोप हा, म्हणजे समर्थांनी हा शब्द वापरलेला नाही. त्यांनी वापरताना खाजणी भाजणी हा शब्द वापरलाय, मांडणी खंडणी असा शब्द वापरलाय, उभारणी संवारणी असे शब्द, म्हणजे आपल्या बोली भाषेतले शब्द त्यांनी म्हटले इथे वापरलेले आहेत. खरं म्हणजे अध्यारोप आणि अपवाद. पण असं काहीतरी जड नावं दिली की काहीतरी ते भलतंच आहे, आपण तिकडे जायलाच नको असं आपल्याला वाटतं. आपल्याला काही ते कळणार नाही, त्यामुळे तिकडे जायला नको, असं आपला उगीच गैरसमज व्हायला नको, असं काही नाही. हे शास्त्रीय शब्द आहेत. शास्त्रांमधनं किंवा आपल्या वेगवेगळ्या पोथ्यांमधनं, पुराणांमधनं सांगितलेले शब्द आहेत.
अध्यारोप अपवाद. पण हेच खाजणी भाजणी हा शब्द कदाचित ज्यांनी खूप पूर्वी जे शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चढती भाजणी उतरती भाजणी असं शब्दप्रयोग मराठीतल्या गणितामध्ये असायचा. तसंच मांडणी खंडणी हे आपल्याला माहिती आहे की एखाद्या विषयाची मांडणी करायची आणि मग ते विषय खोडून काढायचे. उभारणी म्हणजे म्हणजे प्रत्येकाचं वर्णन करत त्याला आपल्या डोळ्यासमोर उभं करायचं आणि मग ही गोष्ट नाही ती गोष्ट नाही न इति करत ते अन्वय व्यतिरिकाने दूर करायचं. अशा या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. कारण अध्यारोप म्हणजे आरोप करणं. आपण हे दोन शब्द आधी बघून घेऊ. अध्यारोप म्हणजे आरोप करणं. एखाद्यावरती आरोप ज्या वेळेला आपण करतो तेव्हा तो सिद्ध झालेला नसतो, नाही तर त्याला गुन्हा म्हटलं असतं, आरोप म्हटलं नसतं. श्रीकृष्णावरती स्यमंतक मण्याचा आरोप करण्यात आला असं आपल्याला पुराणात सांगितलेलं आहे. हा आरोप करण्यात आला म्हणजे काय? ते सिद्ध नाही अजून झालेलं, पण सगळे म्हणतात की त्याने तो चोरला म्हणून. मग हे उभारणी केली की त्याने असा चोरला असेल तसा चोरला असेल आणि नंतर हळूहळू त्यातलं नाही हे काही बरोबर नाही, हे आता बरोबर नाही, अशा पद्धतीने नाही केलेलं असं कुठेतरी जस्टिफिकेशन आपल्याला येत जातं आणि आपण त्याची संवारणी करतो. आरोप हा सिद्ध झालेला नसतो. ते खरं आहे असंही वाटतं, ते खोटं आहे असंही वाटतं, मिथ्या आहे असंही वाटतं. म्हणजे सत्तत्व जे आहे, सत्तत्व म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म तत्व जे आहे ते सगळीकडे भरलेलं आहे आणि त्याच्यावरती या जगताचा आरोप केलेला आहे. जगताचा आरोप केलेला आहे म्हणजे सृष्टी ही ब्रह्मावस्था म्हणजे त्या ब्रह्मावरचा सृष्टी जी संपूर्ण निर्माण झालेली आहे, सृजन झालेली आहे, ही सगळी सृष्टी जी आहे ही ब्रह्मावरचा केलेला आरोप आहे. आम्हाला ती दिसते की नाही अध्यस्त आहे असं त्याला म्हटलं जातं. आम्हाला ती दिसते त्यामुळे आम्हाला ती खरी वाटते आणि आम्ही म्हणतो देव नाही हं, ते त्याच्या आतमध्ये आहे वगैरे म्हणतात. पण आम्हाला काही अजून तो आतला देव दिसला नाही हो. त्यामुळे आम्ही काय म्हणतो, ही सृष्टीच खरी आहे. ही सृष्टी जोपर्यंत परब्रह्म आतमध्ये स्थित आहे तोपर्यंतच आपल्याला दिसते आणि नंतर ती सृष्टीचं नामरूप निघून जातं, ते दृश्य निघून जातं आणि आपल्याला आतलं परब्रह्म दिसतं असं आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. पण त्याची आम्हाला अनुभूती नाही आणि अनुभूती नसल्यामुळे आम्हाला ते पटलं नाही. संत आम्हाला सांगतात अगा जे झाल्याची नाही त्याची वार्ता कधीच काय, जे झालीच नाहीये सृष्टी त्याची काय वार्ता करतोय. पण आम्हाला दिसतीये ना. म्हणजे त्या सृष्टी ही त्या ब्रह्मावरती केलेलं अध्यस्त आहे म्हणजे आरोप केलेला आहे. सिद्ध होईल किंवा नाही होईल आमच्या बाबतीत तो होणारही नाही, कारण आम्हाला तेच खरं वाटतंय. पण संत महंत सांगतात कारण त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. अशा तऱ्हेने हे म्हणजे तसंच अपवाद हा एक भाग आहे. काल्पनिक गोष्टी आधी तयार करायच्या सगळ्या, सगळं काल्पनिक. आपण बीजगणितामध्ये क्ष तयार करायचो आणि क्ष इज इक्वल टू असं करून पूर्ण गणित सोडवायचो. नाही काल्पनिक हा क्ष निर्माण केलेला असतो की नाही आणि आपल्याला ती किंमत कळते त्याची, त्यामुळे त्या गणिताचं उत्तर सापडतं. ह्या पद्धतीने जसं आपण करतो तसं काल्पनिक सृष्टी निर्माण करायची, त्या काल्पनिक वेगवेगळ्या गोष्टी निर्माण करायच्या आणि सांगायचं हा ते असं असेल, त्याला उभारणी म्हणतात. असं असेल तसं असेल तसं असेल असं सांगायचं आणि नंतर मग ते एक 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 खोडून काढायचं. सगळं खोडून झाल्यानंतर त्याचं मूळ स्वरूप आपल्याला कळतं. म्हणजे सत्य काय ते काल्पनिक गोष्टींची उभारणी करून त्या सर्व गोष्टी तर्कानी वगैरे खोडून काढून बुद्धीच्या जोरावर तर्कानी सगळ्या खोडून काढायच्या आणि त्या खोडून काढल्यानंतर सत्य काय आहे तो सिद्धांत समोर मांडायचा. याला आपण अपवाद असं म्हणतो. असे थोडक्यात अध्यारोप आणि अपवाद या पद्धतीने त्यांनी ते केलेलं आहे. हा शब्द प्रत्यक्ष तिथे वापरलेला नाही, पण खाजणी भाजणी मांडणी खंडणी किंवा उभारणी संवारणी हे शब्द मांडलेले आहेत. मग इथे त्यांनी असं हे करत असताना आपल्याला हत्तींची गोष्ट माहितीये की हत्ती असतो आणि चार आंधळे तिथे येतात. एक जण त्या पायाला हात लावतो आणि तो म्हणतो हा काहीतरी मोठा खांब आहे बर का. दुसरा त्या पाठीला हात लावतो, तो म्हणतो काहीतरी भिंतीसारखं वाटतंय बर का. मग तिसरा त्या कानाला हात लावतो, तो म्हणतो सुपासारखं काहीतरी आहे. प्रत्येक जण वेगवेगळे तर्क आपापल्या दृष्टिकोनातनं करत असतं.
त्याप्रमाणे पण त्यांना लक्षात येत नाही की हा हत्ती आहे. अशा तऱ्हेने ही मांडणी केली जाते. त्यामुळे तर्काने एखादा विषय समजावून घ्यायचा, त्या विषयावरती नंतर जे आक्षेप घेतलेले असतात, त्या विषयावरती आक्षेप घेतलेले असतात, त्या आक्षेपाचीच उभारणी करायची आणि नंतर ते आक्षेप सगळे खोडून काढायचे आणि आपलं मत सिद्धांत तिथे मांडायचं. हे पहिली जी उभारणी केली जाते ना, तर त्याला पूर्व पक्ष असं म्हटलं जातं. आणि जी संवारणी केली जाते आणि नंतर जो सिद्धांत मांडला जातो त्याला उत्तर पक्ष किंवा सिद्धांत असं म्हटलं जातं. असं हे सगळं नीटपणे मांडणं आणि खंडन करणं, या सगळ्या गोष्टी खंडन मंडन आपण पंडितांच्या चर्चेमध्ये बघतो. मुळामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे की दासबोधामध्ये कुठेही, म्हणजे उपनिषदात हे म्हटलंय असं नुसते दृष्टांत दिलेत पण बोली भाषेत सांगितलेलं आहे. पण दासबोधातला हा समास असा आहे की तिथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला 14 ब्रह्म सांगताना उपनिषदाचा आधार एकाच ठिकाणी घेतलेला दिसतो. एकाच ठिकाणी म्हणजे सर्व बाबतीमध्ये या एका पूर्ण समासामध्ये जास्तीत जास्त घेतलेला दिसतो. अर्थात इतकं आपण खोलात जाणार नाही आहोत. आपण 14 ब्रह्म म्हणजे काय ते ऐकणार आहोत. म्हणून त्यांनी काय सांगितलंय, आधी मिथ्या उभारावे, मग ते ओळखून सांडावे, पुढे सत्य ते स्वभावे, अंतरी बाणे श्रीराम. म्हणून 14 ब्रह्माचा संकेत, बोलिला कळावया सिद्धांत, येथे श्रोती सावचित्त, क्षण एक असावे श्रीराम. आता त्याच्यात मिथ्या काय आहेत, त्याच्यात दोष काय आहेत, हे सगळं समजावून घ्यायचं आणि नंतर मग सत्य काय आहे त्याचं प्रतिपादन करायचं किंवा त्याचा विचार करायचा. प्रथम उभारणी आणि मग संवारणी. आणि त्या प्रत्येकाला नाव दिलंय, कारण ज्या प्रकारच्या वृत्तीमुळे ते ब्रह्मदर्शन झालंय, अनुभूती म्हणत नाही. अनुभूती व्हायला एकरसता यायला लागते, तद्रुपता पण नाही, एकरसता. त्याच्यातही फरक आहे, तो आपण बघणारच आहोत. प्रत्येक वृत्तीमुळे त्या ब्रह्माचं जे दर्शन होतं त्या वृत्तीप्रमाणे त्याचं दर्शन होतं. त्या त्या प्रकारचं नाव त्या त्या ऋषी मुनींनी त्याला दिलेलं आहे. ज्यांना जसं ज्ञान झालं त्याप्रमाणे वेगवेगळ्या ऋषींनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना परब्रह्माला ते जे दर्शन झालंय त्याचं नाव दिलेलं आहे. पण हे करत असताना त्यांच्या मनामध्ये वृत्ती निर्माण झालेल्या आहेत, त्या वृत्तीप्रमाणे त्याने नाव दिलं असं आपण म्हटलं. पण ही वृत्ती सुद्धा नंतर सोडून द्यावी लागते. अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान झालं हे कळलं, पण तरी सुद्धा अहम अस्मी सोडल्याशिवाय ते त्या ब्रह्माची अनुभूती येऊ शकत नाही. त्याप्रमाणे ज्या वृत्तीचं आलंबन आपण केलेलं असतं त्या वृत्तीप्रमाणे आपल्याला त्याचं दर्शन झालेलं असतं. म्हणून ते वेगवेगळ्या प्रकारचं आहे. म्हणून ती 14 ब्रह्म त्यातल्या त्यात महत्वाची जी आहेत त्यांनी सांगितले. आणखीनही ब्रह्माला कदाचित जास्तीची नावं असू शकतील, पण ती वृत्ती जी आहे ती वृत्ती सुद्धा शांत करावी लागते, ती वृत्ती सुद्धा सोडून द्यावी लागते. कारण परब्रह्माचा अनुभव घ्यायचा असेल तर निर्वृत्ती व्हावं लागतं, वृत्ती पूर्ण त्याग करावी लागते. त्यामुळे हे 14 ब्रह्म जे आहेत, ही 14 ब्रह्म हा पूर्व पक्ष आहे आणि शुद्ध ब्रह्म विमल ब्रह्म ज्याला म्हटलंय तो सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. म्हणजे 14 ब्रह्मांचं वर्णन करताना ते सगळं वर्णन करून त्यांनी त्यातले आक्षेप फेडलेले आहेत आणि आपला मुद्दा पटवून दिलेला आहे. विना आक्षेप पटवणं त्याला सिद्धांत असं म्हणतात. आता यातल्या 6, 7, 8, 9 या 4 ओव्यांमध्ये त्यांनी 14 ब्रह्माची नावं सांगितलेली आहेत. आपण ती नावं फक्त नुसती वाचूया आपल्या माहिती करता. पहिले ते शब्द ब्रह्म, दुसरे ते पहिले ते शब्द ब्रह्म, दुजे मितिकाक्षर ब्रह्म, तिसरे खम ब्रह्म, बोलिले श्रुती श्रीराम, चौथे जाण सर्व ब्रह्म, पाचवे चैतन्य ब्रह्म, सहावे सत्ता ब्रह्म, साक्ष ब्रह्म, सातवे श्रीराम, आठवे सगुण ब्रह्म,
नव्वे निर्गुण ब्रह्म, दहावे वाच्य ब्रह्म, जाणावे पै श्रीराम, अनुभवते अकरावे, आनंद ब्रह्म ते बारावे, तदाकार तेरावे, चौदावे अनुर्वाच्य श्रीराम. अशी ही 14 ब्रह्माची उभारणी केलेली आहे. आणि म्हणजे 10 ते 21 या ओव्यांमध्ये उभारणी केली, ही ब्रह्म कशी आहे ते सांगितलंय. आणि नंतर 24 ते 43 मध्ये याची संवारणी केलेली आहे. आपण एकदा उभारणी सगळी बघायची आणि मग पुन्हा सगळी संवारणी बघायची, असा डबल वेळ त्याच्यामध्ये न घालता, कारण उभारणी केल्यानंतर आपण अनुर्वाच्यपर्यंत आलो आणि पुन्हा आपलं पहिलं शब्द ब्रह्मापासून संवारणी करायची, तर त्याची पुन्हा आठवण करून द्यावी लागते. असं डबल हे करण्यापेक्षा आपण एकेका ब्रह्माची उभारणी त्यांनी केले, म्हणजे हे शब्द ब्रह्म आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मग त्याची संवारणी आपण लगेच करू. हे उभारणी आणि त्याच्याच बरोबर संवारणी असं आपण केलं की आपोआपच आपल्याला ते लक्षात येतं. हे पहिले जे आहे ते शब्द ब्रह्म त्यांनी म्हटलेलं आहे. आता शब्द ब्रह्म म्हणजे आपण जे सगळे शब्द बोलतोय ना, हे सगळे शब्द ब्रह्मच आहेत. कारण जे जे सृष्टीमध्ये आहे त्या प्रत्येक चराचरामध्ये ते भरलेलं आहे, तत्व भरलेलं आहे. अणुरेणू प्रत्येकामध्ये गेलेलं आहे ते शब्द ब्रह्म, ते परब्रह्म बसलेलं आहे. त्याने तिथे त्या प्रत्येक सगुणामध्ये निर्गुण तत्व भरलेलं आहे. हे सगळं आपल्याला पूर्वपीठिका आपली तयार झालेली आहे, तर त्याची आपल्याला जास्त चर्चा करण्याची गरज नाही. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये पण जर बघितलं तर शब्द ब्रह्म म्हणजे आपल्याला आपल्या तोंडून परापश्यंती मध्यमा वैखरी वगैरे हे सगळं सांगता येईल. यातून जे बाहेर पडतात ते शब्द असतात. पण हे शब्द आम्ही किती वापरतो, कितीतरी वापरतो. खंड दिवसभर आम्ही बडबड करत असतो. मी बडबड म्हणते कारण ती वायफळ बडबड जवळजवळ 90% करतो आणि 10% कामाचं बोलतो. म्हणून आपल्याला नेहमी सांगतात कम बोलो काम का बोलो. आता हे कम बोलो आणि काम का बोलो असं आपल्याला सांगतात, कारण आपण बोलताना सत्वगुणी बोलतो, रजगुणी बोलतो, तमोगुणी बोलतो, सगळे प्रकारचं संसार प्रपंच आहे ना, पाचा पाचाचा गोंधळ आहे. त्यामुळे या गोंधळात आपण सगळे शब्द वापरत असतो. त्यामुळे फार बोलण्याने सुद्धा काही वेळेला आपली शक्ती कमी होते. म्हणजे वायफळ बोलण्याने आपली शक्ती कमी होते. म्हणून शक्यतो कम बोलो काम का बोलो हे जास्त चांगलं असतं. पण आपल्याला ती सवय नसते, आपण जास्त बोलत राहतो आणि आपली एनर्जी आपण वाया घालवत असतो. म्हणजे काही वेळेला ती विपश्यना म्हणून एक भाग आहे किंवा एक कार्यपद्धती आहे म्हणूया. तर ही जी विपश्यना आहे तिथे 10 दिवस कोणीही काहीही बोलायचं नसतं. जवळजवळ 100-125 लोक असतात. एवढ्या लोकांमध्ये राहून, लोकांतात राहून एकांत कसा सेवन करायचा हे तिथे आपल्याला शिकायला मिळतं. त्याची चर्चा जास्त करत नाही, पण तरी कोणाशी बोलायचं नाही, जप करायचा नाही, मनातल्या मनात बोलायचं नाही, निर्विचार होण्याची जी वृत्ती आहे ती आपल्याला तिथे त्याचं ट्रेनिंग दिलं जातं. हे सतत आपल्याला ते 10 दिवस असं लोकांमध्ये राहून सुद्धा आपण कसं शांत बसू शकतो. कोणी काहीही बोलू दे, सत्वगुणी तमोगुणी रजो, कुणाला बोलायची परवानगीच नाही. आणि कोणाला बोलायची परवानगी नसली तरी एकमेकांशी आपण डोळ्याच्या भाषेत सुद्धा बोलतो, हो नाही असं वगैरे करून. तसंही बोलायचं नाही, काहीही लिहायचं नाही, कारण आपले विचार आपण लिखाणातनं मांडू शकतो. काहीच करायचं नाही. ही विपश्यना ज्यांना जमते ना त्यांना हे मौनव्रत जमू शकतं असं मला वाटतं. पण असू दे, तो भाग वेगळा आहे. ते इथे जे शब्द ब्रह्म आहे, हे ब्रह्म तसं शाब्दिक वर्णन जसं आपण आता करतोय ब्रह्माचं, हे सुद्धा सगळं वर्णनच आहे. म्हणजे शाब्दिक वर्णनामध्ये काही अनुभव येत नाही. त्यामुळे तेही सर्व शब्द जे आहेत, शब्द म्हणजे पोकळ वारा, असं म्हण नुसतं वारा. शब्दाला पकडता येत नाही, धरता येत नाही, काहीच नाही. आता हल्ली आपण त्या टेप मध्ये किंवा रेकॉर्डिंग करून ठेवू शकतो, पण म्हणून त्याला पकडून ठेवता येत नाही, शब्दाला पकडून ठेवता येत नाही वगैरे. किंवा लाख अगदी आपण ह्या परब्रह्माचं वर्णन त्याच्यामध्ये केलं, शब्दा वाचून ब्रह्मज्ञान नाही हे आपल्याला मान्य आहे.
कारण ब्रह्म कसं आहे हे कळण्याकरता आम्हाला ऋषीमुनींकडनं शब्दरूपानेच ते ऐकावं लागतं. त्यामुळे शब्दा वाचून ब्रह्मज्ञान नाही हे खरंय. पण परब्रह्माचं ज्ञान म्हणजे परब्रह्माचं ते शब्दज्ञान म्हणजे परब्रह्माचं ज्ञान नाही. नुसतं शब्दज्ञान म्हणजे परब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही. त्याची माहिती मिळू शकते, इन्फॉर्मेशन, अनुभूती नाही. त्यामुळे शब्द हे सुद्धा नाशिवंतच आहे. त्या शब्दाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. म्हणजे एकाच ओळीवरती तासभर व्याख्यान करावं असं आहे. पण आपण त्याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला त्याची गरज नाही. कारण आपण याच्यापूर्वी अमृतानुभव बघितलेला आहे. आणि अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा शब्दाचं मोठेपण एवढं वर्णन केलेलं आहे की शब्दामुळे आम्हाला सगळं कळतं. हे वर्णन केलंय आणि नंतर त्याचं खंडनही केलेलं आहे. कारण आम्हाला हा शब्द त्या परब्रह्मापर्यंत नेतो, त्याच्या दारापर्यंत नेतो. पण त्याच्या दारातनं आपल्याला आत शिरता येत नाही. ते शब्द तिथनच परत फिरतात. कारण त्या शब्दांना आतमध्ये जागा नाही. कारण ते मौन्य गर्भ आहे, शब्दातीत आहे. म्हणून एकम एव अद्वितीय असं जे परब्रह्म आहे, ज्याच्यामध्ये सजातीय, विजातीय, स्वगत भेद कुठलेच भेद नाहीत. जे भेद आम्ही शब्दामार्फत त्याचं वर्णन करत असतो, ते कुठलेही भेद त्याच्यामध्ये नाही, हेच शेवटी सांगावं लागतं. म्हणजे ते सगळे शब्द जे आहेत ते वायफळ ठरतात, ते खोटे ठरतात. ते फक्त त्याची माहिती मिळवून देतात, त्याची अनुभूती मिळवून देत नाही. खूप बडबड केली, प्रवचन केली, व्याख्यानं केली, म्हणजे शब्दावरती अगदी मात केली, हे सगळं जरी अनेक चांगले चांगले वक्ते आहेत, आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. पण म्हणून त्यांनी आपल्याला माहिती मिळते, आपल्याला यथार्थ ज्ञान होत नाही, अनुभूती येत नाही. मग पुढचं त्यांनी म्हणून ते शब्द ब्रह्म हे काही ब्रह्म नव्हे असं त्यांनी सांगितलंय. दुसरे जे आहे ते मितिकाक्षर ब्रह्म असं त्यांनी म्हटलंय. मिती म्हणजे छोटस, लहान, ज्याला ओंकार ब्रह्म असं सुद्धा म्हटलं जातं. आता ओम हे एकच अक्षर आहे आणि हे अक्षर ब्रह्म सुद्धा आहे. ब्रह्म असं त्याला म्हटलेलं आहे. ऋषी मुनींनी या ओंकाराची साधना केलेली आहे आणि तेच त्यांना ब्रह्म वाटलेलं आहे. ओंकार साधना अतिशय श्रेष्ठ साधना समजली जाते आणि ओम हे अक्षर त्याची खूण आहे असं म्हटलं जातं. त्याचा उच्चारही होतो, म्हणजे ते शब्दही आहेत. बरं, त्याला आकृती आहे, रूप दिलेलं आहे ना ओंकाराला. अकार चरण युगल उकार मकार अशा पद्धतीने म्हटलेलं आहे आपण. हे ओंकार जे अक्षर आहे त्याची आकृती आपण करू शकतो, आपण ते लिहू शकतो. म्हणजे त्याला स्थूल स्वरूप आलं, त्याचा उच्चार होतो म्हणजे शब्दामध्ये आलं. त्यामुळे ह्या शब्दरूपातही आहे, नामरूपातही आहे, रूपानी सुद्धा ते आपल्या समोर आपल्याला आकृती रूपाने दाखवता येतं. म्हणजे याच्यामध्ये स्थूलपणा आहे. ओंकारातून सृष्टी निर्माण झाली हे जरी खरं आहे, तसं मानलं गेलेलं आहे. मांडुक्य उपनिषदामध्ये ओंकाराबद्दल ओम इति एतद ब्रह्म असंही म्हटलेलं आहे. हे कुठपर्यंत? त्या परब्रह्माला जाईपर्यंत. ओंकार ब्रह्म हे ब्रह्मप्राप्तीसाठी पात्रता निर्माण करते. अकार उकार मकार याचा सगळा अर्थ व्यवस्थितपणे समजावून घेतला, या प्रत्येकाचा अर्थ समजावून घेतला, म्हणजे बघा मांडुक्य उपनिषदाशी हे निगडित आहे. त्यामुळे अकार उकार मकार याचा अर्थ समजावून घेतला, त्याप्रमाणे साधना केली, अची साधना मची साधना वगैरे असं बरंच आहे त्याच्यामध्ये. पण हे सगळं करत असताना ओम इति एतत् ब्रह्म असं जरी त्यांनी म्हटलेलं असलं तरी सुद्धा आपल्याला ब्रह्मप्राप्तीसाठी जी पात्रता निर्माण करायला लागते, ती पात्रता निर्माण तिथे होते. आणि हा ओंकार हा जो मंत्र आहे ना, तो एकाक्षरी मंत्र आहे. असं म्हटलं जातं की अनेक अक्षर असलेला मंत्र आणि एक अक्षर असलेला बीजमंत्र वगैरे, किंवा एक अक्षर असलेला मंत्र हा जास्त प्रभावी असतो. जेवढी अक्षर कमी तेवढी त्या मंत्राची शक्ती जास्त असते. त्यामुळे अंतःकरणापर्यंत तो पोचतो, तो सूक्ष्म आहे. पण सद्वस्तू जी आहे ती त्याच्याही पेक्षा सूक्ष्म आहे. ही क्षर, हा ओंकार जो आहे ज्यातनं हे सृष्टी निर्माण झाली, तो सुद्धा नंतर
मूळ परब्रह्मामध्ये विलीन होऊन जातो. मग तो जो विलीन होऊन जातो, तर तो जरी क्षर अक्षर याच्या पलीकडे आहे असं आपण म्हटलं, तरी तो अक्षर असला तरी शेवटी तो विलीन होतो. म्हणजे क्षर आणि अक्षर या सापेक्ष आहेत. क्षर म्हणजे नाश पावणारा, अक्षर म्हणजे नाश न पावणारा, दोन्हीची उपाधी त्याला लावता येते. तो सदैव शाश्वत आहे असं आपण म्हणतो. हे मितिकाक्षर ब्रह्म असू शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. याला नाव ओंकार दिलंय, मितिकाक्षर ब्रह्म म्हटलेलं आहे. पण त्याही पेक्षा पलीकडे असणार हे जे मितिका आपलं ब्रह्म जे आहे, परब्रह्म जे आहे, ते त्याहून सूक्ष्म आहे. त्यामुळे मितिकाक्षर ब्रह्म हे ब्रह्म असू शकत नाही. पण ओंकारामध्ये नाद पण आला ना, नादातून नाद. नाद आम्ही ऐकू पण शकतो, म्हणजे तो आपल्या इंद्रियांना कळू शकतो. मग त्यापेक्षा सूक्ष्म काय आहे? तर खम ब्रह्म हे त्यापेक्षा सूक्ष्म आहे. खम ऐसे वचन तरी शून्य ते नाशी ज्ञान, शाश्वताचे अधिष्ठान तेथेही न दिसे श्रीराम. असं 26व्या ओळीमध्ये खम ब्रह्म सुद्धा खोडून काढलेलं आहे. खम ब्रह्म म्हणजे काय? खम म्हणजे आकाश, आकाश म्हणजे पोकळी. आता हे आपलं सगळं झालेलं आहे. पंचमहाभूतांचं वर्णन वारंवार समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेला ते वेगळ्या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे खम म्हणजे खम ब्रह्माच्या दृष्टिकोनातून वर्णन केलेलं आहे. आता खम म्हणजे आकाश, आकाश म्हणजे पोकळी, आणि ते विशाल आहे, विस्तीर्ण आहे, सगळ्यात जास्तीत जास्त आहे. ही सगळी सृष्टी ते सामावून घेणार आहे. असं कारण प्रत्येक प्रलयाच्या वेळी एक एक गोष्ट त्याच्यात विलीन होत जाते. आकाशामध्ये सगळं नंतर वायूपर्यंत आलेलं सगळं त्याच्यामध्ये विलीन होऊन जातं. तसं पाहिलं तर हे सूक्ष्मात सूक्ष्म आहे. आम्ही जेवढं त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करतो तेवढं ते आमच्यापासून दूर जातं. म्हणजे त्यापेक्षा भूमा किंवा मोठं आम्हाला दिसणारं दुसरं काहीही नाही. खूप मोठं आहे. आकाशात शब्द हा गुण आहे ना, नाद जो निर्माण होतो तो तिथनं निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे शब्द हा त्याचा गुण आहे. जिथे गुण आहे तिथे पुन्हा सीमितता आली. आणि परब्रह्म शब्दातीत आहे, गुणातीत आहे. आणि शून्यत्व जे म्हटले, आकाश म्हणजे पोकळी, पोकळी म्हणजे अंतराळ, अंतराळ म्हणजे तिथे काहीही नाही, शून्य. पण शून्यत्व म्हणजे जडत्व पण आहे. म्हणून त्या शून्याचा सुद्धा नाश करावा लागतो. तो झाल्याशिवाय ब्रह्मज्ञान होत नाही. त्यामुळे पण म्हणतो ना की शून्य अधिक शून्य बरोबर शून्य, त्यातलं निर्माण काहीच होत नाही. पण या परब्रह्मामधून हे जे भरीव शून्य आहे, मोठ्यात मोठं शून्य आहे. म्हणून शून्य ते महाशून्य असा प्रवास आपल्याला करायला सांगतात. ते शून्य ते महाशून्य मधला हा शून्य जो आहे अंतराळातला किंवा आकाशाचा, मोकळेपणाचा, जडत्वाचा, तो जाऊन आपल्याला त्या महाशून्यापर्यंत जावं लागतं. प्रलयात हे सगळं विसर्जित होतं, आकाशही त्यावेळेला राहत नाही. पण भ्रमाने आपल्याला तो दिसत राहतं, म्हणून ते सत्य आहे असंही म्हणता येत नाही. म्हणून हे ओंकार जे आहे ते मितिकाक्षरही नाही, शब्द ब्रह्मही नाही. आता खम ब्रह्म म्हणावं तर खम ब्रह्म हे सुद्धा शब्द हा गुण, अज्ञान हे त्याच्यामध्ये असल्यामुळे, शून्यत्वामुळे, आणि ते विलीन होणारच आहे, शेवटी नश्वर आहे. आणि त्यामुळे खम ब्रह्म असंही त्याला म्हणता येत नाही. आता या खम ब्रह्म तर सगळ्यात सूक्ष्म आहे. मग त्याच्याहून सूक्ष्म काय आहे? तर सर्व ब्रह्म. छांदोग्य उपनिषदामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. तज्जलाम इति शांतोपासित वगैरे असं 80वा मंत्र आहे काहीतरी. असो, आपण छांदोग्य उपनिषदामध्ये शिरणार नाही आहोत. पण त्याच्यामध्ये काय सांगितलं? सर्वम खलु इदम ब्रह्म. हे चराचरामध्ये, सूक्ष्मात सूक्ष्म अणु रेणूमध्ये जे जे काही आतमध्ये स्थित आहे, नामरूपात्मक आवरणाखाली आतमध्ये जे स्थित आहे ते परब्रह्म आहे. ते जे परब्रह्म आहे त्याला सर्व ब्रह्म असं त्याने म्हटलेलं आहे. म्हणजे हे सर्व विश्व जे आहे पांचभूतिक आहे, पाच भूतांनी तयार झालेलं आहे. आणि हे सगळ्या पंचमहाभूतांमध्ये तर ते परब्रह्म आहेच, आपल्याला माहिती आहे. कारण परब्रह्म जे आहे ते आकाशातून वायू, वायूतून मग त्याचा शब्द गुण, तो वायूचा स्पर्श गुण, हे आपण सगळे बघितलेले आहेत. ब्रह्म आणि माया
यांची एकत्रितरित्या आलेली ती सगळी पुढची पिढी आहे. एकात एक आकाशामध्ये ब्रह्माचा सत्य गुण आहे, तसंच मायेचा भ्रम पण आहे. मग हे दोन्ही त्यांनी घेतलेले आहे. याचं जास्त वर्णन करत नाही, कारण हे आपलं वर्णन वारंवार पुढे मागे करून झालेलं आहे. दासबोधात जरी झालं नसलं तरी दशक 10 समास 10 मध्ये पुन्हा आपल्याला हे येणारच आहे. त्यामुळे तिथेही वर्णन, पण आता एक जाता जाता ओझरता आढावा घेतला तर आपण म्हणतो की ते सत्य आहे, भ्रम आहे, याच्यातनं निर्माण झालेलं आकाश आहे. त्या आकाशामध्ये ते दोन्ही डीएनए आई वडिलांचे आलेले आहेत. आणि हे डीएनए पुढे त्याचा जो पुत्र आहे वायू त्याच्याकडे आले, पण त्याचा स्वतःचा पण गुण आहे. त्या वायूचा स्पर्श हा स्वतःचा गुण आहे. मग त्याचे आई वडिलांचे जे गुण आहेत, म्हणजे वायूच्या बाबतीमध्ये तो त्याची झुळूक आपल्याला लक्षात येते, सुसू असा आवाज आपल्याला जो ऐकू येतो. काही जोरात तो वायू सुरू झाला की त्याचा असा एक प्रकारचा आवाज येतो. हा आवाज कुणाचा आहे? शब्द गुणाचा आहे, म्हणजे आकाशापासून आलेला आहे. बरं, असं जेव्हा स्तब्ध शांत असतो तेव्हा वायू आपल्याला दिसतो का? तर नाही दिसत, पण तो आहे ना, तो सत्य पण आहे. शब्द हा त्याचा गुण पण आकाशाचा त्याच्याकडनं आलेला आहे. आणि त्याही पेक्षा स्पर्श, वायूची झुळूक आल्यावर आपल्या अंगावर हा काय मस्त वाटलं असं आपण म्हणतो, तो स्पर्शही आपल्याला जाणवतो. म्हणजे सत्य हा मायेचा भ्रम किंवा असत्य हा गुण, आणि शब्द हा गुण आकाशाचा, आणि त्याच्या पुढे त्याचा स्पर्श गुण. असं करत करत पृथ्वी जड होत गेलेली आहे. एक एक गुणाची भरती त्याच्यामध्ये होत गेली. मग अग्नीचा तेज हा गुण आहे, जलाचा रसत्व हा गुण आहे, पृथ्वीचा जडत्व हा गुण आहे, म्हणजे मातीचा गंध वगैरे जो आपण म्हणतो तो त्याच्यामध्ये येतो. जेवढे गुण जास्त येत जातात तेवढं जडत्व येतं. आणि त्या पृथ्वीपासून पुढे ही पंचमहाभूतांचं सगळे गुण आपल्यामध्ये आहेत. आपल्यात जडत्व किती आहे बघा, म्हणून तो मीचा अहंकार होत असतो. म्हणून या सगळ्याला अंत आहे. म्हणजे सर्व ब्रह्म जरी म्हटलं तरी हे पंचभौतिक सर्व जे निर्माण झालेलं आहे हे सगळं पुन्हा विलीन होणारच आहे. आकाशामध्ये आकाशातून मूळ मायेमध्ये, मूळ मायेतून परब्रह्मामध्ये राहणार आहे. शेवटी ते एकच परब्रह्म. म्हणजे सर्व ब्रह्म सुद्धा नाशिवंत आहे. सर्वत्रास आहे अंत, सगळ्याला अंत आहे. सर्वत्रास आहे अंत, सर्व ब्रह्म नाशिवंत, प्रळये बोलिला निश्चित, वेदांत शास्त्री श्रीराम. असं हे पंचभौतिक विश्व नष्ट होणार आहे, त्याबरोबर त्याचे गुण नष्ट होणार आहेत. पण जे मूळ चैतन्य आहे ते चैतन्य मात्र तसंच राहणार आहे. पण या चराचरात ते चैतन्य गेलेलं आहे. ते चैतन्य अविनाशी असलं पाहिजे. मग जे लय पावणार नाहीये, त्याच्यात सगळं त्याच्यामध्ये लय पावलं तर ते कशात लय पावणार नाही असं वगैरे वर्णन ज्याचं केलं जातं ते चैतन्य आहे. मग हे तैत्तरीय उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की ते मात्र असतची असे आहे. ते चैतन्य असतची असे आहे. पण मग चैतन्य ब्रह्म ज्याला म्हटलेलं आहे ते याच्यापेक्षा खम ब्रह्मापेक्षा सूक्ष्म असलं पाहिजे. मग हे सूक्ष्म काय आहे? आणखीन सूक्ष्म. आपल्याला हळूहळू त्यांनी सूक्ष्मामध्ये नेलेलं आहे. आता पाहायचंय का की चैतन्य ब्रह्म हेही एक ब्रह्म आहे, पण प्रत्येकामध्ये चैतन्य आहे. या चराचरामध्ये चैतन्य भरलेलं आहे. आणि चैतन्य म्हणजे तरी काय? जगत ज्योती, जाणीव वगैरे आपण ज्याला म्हटलं जातं, जगत ज्योती हा एक पुढे दशक 10 मध्ये समास येणार आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये त्याचं वर्णन आपल्याला आणखीन डिटेलमध्ये केलेलं आहे. ते हे जे चैतन्य आहे, ज्याला आता त्यांनी इथे चैतन्य ब्रह्म म्हटलेलं आहे, आपल्याला 14 ब्रह्माचं निवारण करायचंय. त्यामुळे आपण इथे भरभर जातोय, पण ही सगळी बीज पेरणी आहे. नंतर चैतन्य ब्रह्म म्हटल्यावर काही सांगायची आवश्यकता राहणार नाही. पण चैतन्य ब्रह्म म्हणजे नक्की काय? या प्रत्येक चराचरामध्ये जे स्पंदन भरलेलं आहे त्याला चैतन्य असं म्हटलं जातं. आपल्यामध्ये सुद्धा चैतन्य आहे. आपलं सुद्धा हृदयाच्या ठिकाणी हात लावून बघितलं तर स्पंदन होत असतं, हालचाल होत असते. आणि ती हालचाल जोपर्यंत चालू आहे, ते चैतन्य आपल्यामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण जिवंत असतो. हे सामर्थ्य म्हणजे हे स्पंदन म्हणजे चैतन्य आहे. आणि एकाकी न रमते असं त्याला वाटलं
म्हणून त्याच्यामध्ये त्याला जे एकाकी नरमते हेच त्याचं स्पंदन आहे, तीच मूळ माया आहे, त्यालाच जाणीव असं म्हटलेलं आहे. ते नंतर आपल्याला पुढे येणारच आहे. मूळ मायेची जी 14 नावं आहेत ती पुढे समर्थांनी सांगितलेली आहे. तर त्यामध्ये हे जे स्पंदन आहे हे प्रत्येक जीवामध्ये स्पंदन आहे, ते म्हणजे चैतन्य. आणि विश्वाचं जे चैतन्य आहे ते विश्व चैतन्य. त्यामुळे प्रत्येक जीवात असलेल्या चैतन्याच्या आधारावरती पण त्याला तिथपर्यंत पोचता येतं, त्या चैतन्य ब्रह्मापर्यंत जाता येतं. त्या विश्वाची किंवा प्राण्याची जी हालचाल आहे, ही जी प्राणशक्ती सगळ्यामध्ये भरून असलेली आहे. प्राणी बेशुद्ध पडला तरी सुद्धा प्राण चालू असतो, लगेच तो मरत नाही. बेशुद्ध पडणं वेगळं, शुद्धी गेली तरी प्राण असतो. आपण म्हणतो जेव्हा एखादा जण एखादा मृत्यू पावला, मेला, असं आपण म्हणतो, तेव्हा त्यातलं चैतन्य जातं, ते नष्ट होत नाही, ते मूळ चैतन्याशी एकरूप होऊन जातं. कोणीतरी आपल्याला सांगायला येतं की ते रामराव गेले बरं का, आम्ही म्हणतो हो, कुठे गेले? हो गेले ते, एवढंच म्हणतो. गेले म्हणजे ते जात नाहीत हो, त्यांच्यातलं चैतन्य बाहेर पडतं. आता कुठे गेले बघा, चला मी दाखव, चला तुम्ही बरोबर, आधी काही बोलू नका. म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर गेलो तर ते रामराव तिथे आडवे पडलेले दिसतात ना आपल्याला. ते गेले याचा अर्थ त्यांची काही हालचाल नाही, ते बेशुद्ध पडलेत का नाही, ते गेले. गेले म्हणजे त्यांच्यातलं चैतन्य गेलं. शरीर पंचभौतिक तिथेच राहिलेलं असतं, ते नश्वर असतं. ते पंचभूतात विलीन होण्याकरता ते आपण अग्नीला देतो. त्यामुळे त्या पद्धतीने ते केलं जातं वर्णन. इव्हन शंकराचार्य सुद्धा वर्णन करताना नच प्राण संज्ञो नच पंचवायुर असं त्याचं वर्णन करतात. म्हणजे प्राण अपान उदान समान, हे वायू म्हणजे सुद्धा ते देह नव्हे, ते चैतन्य आहे त्यांच्यामधलं. त्यामुळे आता जयास चेतवावे 32व्या अशा प्रकारे हे चैतन्य ब्रह्म हे खरं ब्रह्म नाही, कारण ते नंतर त्याच्यामध्ये विलीन होणारं ब्रह्म आहे. त्यामुळे ते त्याच्याशी एकरूप जे होतं, ते जे ब्रह्म आहे ज्याच्याशी एकरूप, ते खरं ब्रह्म आहे. ते मूळ माया स्पंदन ज्याला म्हटलं जातं, ती आहे. ती पण नंतर त्या परब्रह्मामध्ये विलीन होते. आता जयास चेतवावे ते माईक स्वभावे, तेथे चैतन्याच्या नावे नाश आला श्रीराम. म्हणजे ज्यांनी सर्वत्र ब्रह्म जे आहे ते सगळीकडे नटलेलं आहे, त्याची साधना केली, सर्वत्र ज्यांना ब्रह्माचं दर्शन झालं, ते सर्व ब्रह्म, पण त्याही पेक्षा सूक्ष्म असलेलं चैतन्य ब्रह्म जे आपल्याला जिवंत ठेवतं, पण ते विश्व चैतन्य प्रत्येक चराचर प्राण्यामध्ये असतं, पण तेही खरं नाही. तेही नंतर त्या मूळ चैतन्यामध्ये विलीन होतं. त्या मूळ चैतन्याची सत्ताच अशी आहे की ते त्या मूळ चैतन्यामध्ये पूर्ण विलीन होतं, त्याला स्वतःचं अस्तित्व राहत नाही. मग चैतन्य ब्रह्म सुद्धा खरं नव्हे. मग पुढे म्हणतात, मग ज्याची सत्ता आहे ते सत्ता ब्रह्म बरोबर आहे का? मग ते खरं आहे, चालेल. मग सत्ता ब्रह्म म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे. एक सत वस्तू आपण बघितली, सर्व ब्रह्म चैतन्य ब्रह्म, चित्त जे आहे ते चैतन्य ब्रह्म, भूमा काय आहे, आकाश काय आहे, ओंकार ब्रह्म, शब्द ब्रह्म, इथपासून सुरुवात करत एक एक आपण खोडून काढलं. आता सत्ता ब्रह्म, ही जी सत्ता ज्याची सगळ्यावरती चालते असं आपण म्हणतो, त्या परब्रह्माची सत्ता, म्हणून ते सत असं त्याला म्हटलं जातं. ते सदा सर्वदा असतची असे, असं असणार, सत स्वरूपात असणार असं ते आहे, असं म्हण. त्याची सत्ता सगळ्यावरती आहे. आता त्याची सत्ता सगळ्यावरती आहे या वाक्यातच द्वैत आलं. मग सत्ता ब्रह्म ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये ज्येष्ठ जो आहे तो कनिष्ठांवरती सत्ता गाजवत असतो. ज्येष्ठ कनिष्ठ हे एक उदाहरण दिलं. मग तो ज्ञानाने असो, सामर्थ्याने असो वगैरे, त्याच्यात अनेक प्रकार येतात. तर हे जे आहे त्या ह्याच्यामध्ये कनिष्ठावरती सत्ता. अगदी व्यवहारात आपण म्हटलं तर आपण म्हणतो ना, सासूची सुनेवर सत्ता आहे. आता सुनेची सासूवर सत्ता आहे असं व्यावहारिक दृष्ट्या आपण आत्ता तरी म्हणू शकत नाही, त्यावेळेच्या प्रमाणे आपण म्हणतोय की सासूची सुनेवर सत्ता आहे. मग ही जी सासूची सुनेवर सत्ता आहे, वरिष्ठांची कनिष्ठावर सत्ता आहे, हे आपण बघतो. म्हणजे ऑफिसमध्ये वगैरे नवरा बायको यांच्यामध्ये, वडील मुलगा यांच्यामध्ये, राजा प्रजा यांच्यामध्ये, म्हणजे जिथे जिथे आपण ज्याच्यावर सत्ता गाजवतो
किंवा जो आपल्यावर सत्ता गाजवतो, द्वैत आलं. दोन जणांची आवश्यकता आहे. त्या परब्रह्माची ह्या चराचरावरती सत्ता आहे, म्हणजे चराचर आलं, सृष्टी रूपाने सृजन झालेलं जे आहे ते सगळं आलं, त्याच्यावर त्याची सत्ता आहे, म्हणजे तो आणि हा वेगळा आहे असं आम्ही मानतो. आणि इथेच आमच्यामध्ये अंतर पडतं. हे जरी खरं असलं तरी सत्ता ब्रह्मासाठी द्वैताची आवश्यकता असते. हे द्वैत जे आहे अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलं जातं. त्यामुळे सत्ता द्वैत असेल तिथेच गाजवली जाते. इथे मात्र ते एकम एव अद्वितीय म्हणजे अद्वैत आहे. तर ते जर अद्वैत आहे, त्या सगळ्या कल्पना तिथे निरर्थक ठरतात. ते सदा सर्वत्र समच आहे. मुंगीत आणि हत्तीमध्ये ते समच आहे. त्याला असं काही नाही की मुंगीमध्ये ते अगदी लहान आहे आणि हत्ती मोठा आहे त्यामुळे ते चैतन्य त्याच्यामधलं मोठं आहे. चैतन्य शक्ती मोठी असेल, त्याची पॉवर जास्त असेल मुंगीपेक्षा, हे मान्य आहे. पण ते मूळ चैतन्य जे आहे ते सदा सर्वत्र सम आहे. म्हणजे कर्तृत्व भाव, सत्ता असायला कर्तृत्व भाव पण लागतो. म्हणजे तोही इथे नाहीये. मी करुणी अकर्ता ही त्याची भावना आहे. त्यामुळे हे सत्ता ब्रह्म पण नाहीये. बरं, मग तो साक्ष रूपाने सगळीकडे राहतो. म्हणजे आणखीन थोडं सूक्ष्मात गेलं तर साक्ष राहतो. प्रत्येक गोष्टीला साक्ष आहे, तो काही बोलत नाही म्हणून ते साक्ष ब्रह्म. मग ते सत्य आहे का? आणखीन सूक्ष्मात आपण गेलो म्हणून ते सत्य आहे का? तर स अक्ष साक्षी केव्हा होतो आपण? जेव्हा मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय, मी साक्षी आहे त्याचा, असं आपण म्हणतो ना, तेव्हा स अक्ष, अक्ष म्हणजे डोळे, डोळ्यांसहित मी पाहिलेलं आहे. घटना पाहणारा, क्रिया पाहणारा, तर जे जे काही पाहतो त्याला साक्षी असं म्हटलं जातं. आता पाहणारा आला की ज्याला पाहायचं ती पण आलं. काय पाहिलं हा प्रश्न आला की नाही? म्हणजे पाहणारा आहे, त्याला पाहायचं तो आहे, आणि जी पाहण्याची क्रिया पण आहे. म्हणजे इथे त्रिपुटी आली, ध्याता ध्येय ध्यान, ज्ञाता ज्ञेय ज्ञान, हे आपण पाहिलेलं आहे. मग त्रिपुटी इथे आली. परब्रह्माच्या इथे त्रिपुटी मुळातच सोडावी लागते. कारण त्रिपुटी सोडल्याशिवाय द्वैत जात नाही, आणि द्वैत गेल्याशिवाय अद्वैत साधत नाही, आणि अद्वैत साधल्याशिवाय परब्रह्माचं दर्शन नाही. म्हणजे त्याला पाहता येत नाही, खरं म्हणजे त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. त्याच्याशी एकरूपच होऊन जावं लागतं. त्याच्याशी अनुभव घेताना त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं, हे आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे. म्हणजे मी त्याचा अंश आहे असं आपण म्हणतो तेव्हाच आपण त्याच्यापासून वेगळं राहतो. खरं म्हणजे मी तेच आहे असं म्हणतो तेव्हाही आपण वेगळे असतो. कारण मी तिथे असतो सूक्ष्म कसं असतं, नदीचं पाणी आहे, पण भांडवल पाणी म्हणजे नदी नव्हे ना. त्यातनं भांडवल पाणी आणलं, ती भांडवल पाणी म्हणजे नदी नाही, ती वेगळी झाली ना त्याच्यापासून. त्या भांडवल पाणी नदीत टाकून गेल्यावर नदीतलं पाणी कोणतं आणि भांड्यातलं पाणी कोणतं हे समजत नाही. म्हणजे ती एकरूपता आली. पदार्थ म्हणून त्यांनी म्हटलंय साक्ष ब्रह्म हे ब्रह्म नव्हे, म्हणून पदार्थ हे वीण साक्षता तेही मिथ्या. म्हणजे हे सुद्धा बंद आहे. म्हणजे इथे सुद्धा हे नाशिवंत आहे. मग सगुण ब्रह्म तरी म्हणतात बरेच वेळा, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. मग हे जे सगळं सांगितलं जातं, मग सगुण ब्रह्म म्हणजे ब्रह्म आहे का? जे गुणांनी वेढलेलं आहे ते खरं म्हणजे नाशिवंतच आहे. सगुणामध्ये राग द्वेष प्रेम रस गंध वगैरे विषय, सगळे विकार सगळं आलेलं आहे. आम्हाला टीव्ही आवडला, आम्हाला पहिल्यांदा रेडिओ आवडला, काय काय कळतं त्याच्यावर, मग टीव्ही आवडायला लागला. टीव्ही आवडायला लागल्यानंतर तो दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे मला कलर टीव्ही आवडायला लागला. मग मिनी थिएटर आवडायला लागला. आमच्या अपेक्षा काय, एक संपली की दुसरी असते. मग हे सगळं जे आहे, जे जे आपण शांत करायला जातो की ह्याच्यापेक्षा हे आवडतं, ते घेतलं ते शांत झालं, पण इथे अशांतीच आहे. कारण इथे हे सगुण, त्याचे गुण जसजसं आपण वाढवत जातो तस तसं आपली अशांती वाढत जाते. मग हे इंद्रियांना भोलवणारं इंद्रिय गोचर असं जरी असलं तरी आपल्याला त्याचं प्रेम निर्माण होतं. ते प्रेम आपल्याला आवश्यक आहे. सगुणाची भक्ती करणं आवश्यक आहे. आपला मीपणा कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण त्याचं वर्णन केलं, त्या परब्रह्माचं वर्णन केलं, त्या सगुण मूर्तीचं वर्णन केलं तर आपल्याला ते आवश्यक आहे. पण विषयाचं चिंतन आपण वाढवत गेलो
तर मात्र आपण त्याच्यातच गुरफटत जातो आणि त्या विषयांमध्ये रमून जातो आणि आपल्या बुद्धीला जडत्व येतं. मग तिथे काही विचारच करायचं काम नाही, हे सुरुवातीला सांगितले. पण सगुण ब्रह्मामध्ये पण आम्ही रमून गेलो. इतकं रमून गेलो की त्यात सगुण म्हणजे बहुगुण, त्याचे गुणवर्णन केले, ते आत्मसात करायचा प्रयत्न केलं, त्याच्याप्रमाणे वागायचं ठरवलं. हे सगळं जरी असलं तरी त्या मूर्तीत आम्ही बांधून घेतो. ती मूर्ती तुटली फुटली की आम्हाला वेदना होतात. मग ते खरं आहे का, ते तत्व त्याच्या मागचं जे आहे ते जाणण्यापर्यंत आम्हाला जावं लागतं. नुसती सगुणाची उपासना करून चालत नाही, त्या सगुणामागचं निर्गुण तत्व सुद्धा आम्हाला जाणायला लागतं. कारण राम कृष्ण या सगळ्यांनी अवतार घेतलेले आहेत, आपल्याला माहिती आहे, आपल्याला ते आवडतात सुद्धा. त्याची पूजा जरूर करावी, कारण अजून आम्ही देहबुद्धीमध्ये आहोत. पण आत्मबुद्धीचा प्रवासही पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आम्हाला याची पूजा करावी लागते, कारण आम्हाला हे विसरून चालत नाही. सगुणाचं ध्यान आम्हाला विसरून चालत नाही, हे मान्य आहे. पण नंतर जेव्हा आम्हाला परब्रह्माचं ज्ञान होतं तेव्हा आपोआपच सगुणाचं निरसन होऊन जातं आणि निर्गुण निराकाराचं आम्हाला दर्शन, एकरसता, एकरूपता त्याच्यामध्ये यायला लागते. त्यामुळे अवतार सुद्धा या लोकांना संपवायला लागलेले आहेत की नाही. रामाला सुद्धा नंतर शरयू नदीमध्ये त्यांनी प्राणत्याग केलेला आहे. म्हणजे त्याचा अवतार त्याला संपवावा लागलेला आहे, दाशरथी रामाला. मग आम्ही म्हणतो त्याच्या मागची जी तत्व आहेत ती चत्वार देव जे आहेत याच्यामध्ये ते वर्णन संपूर्ण केलेलं आहे समर्थाने. ती चार प्रतिमा देव आहे, चरित्र रूपाने असलेले देव आहेत, सगुण निर्गुण, सगुण साकार, निर्गुण निराकार, अशा पद्धतीचं त्याचं वर्णन त्यांनी केलंय. त्यावेळेला हा सगळा उहापोह केलेला आहे. मग श्रीकृष्णाला सुद्धा व्याधाचा बाण लागला आणि तो त्यांनी आपला अवतार पूर्ण करून घेतलेला आहे. मग या लोकांना सुद्धा आपले अवतार पूर्ण करावे लागतात. ते सगुण स्वरूपामध्ये असले तरी त्यांनाही पुढे अवतार संपवावे लागतात. त्याप्रमाणे इथे सांगितलेले आहे, त्यांचं कार्य संपलं की त्यांना जावं लागतं. मग हे अवतार कार्य संपलं की आपला अवतार संपवतात. जे संपवलं जातं ते नश्वर आहे. म्हणजे सगुण ब्रह्म हे जे आहे ते सुद्धा नंतर निर्गुणामध्ये रूपांतरितच होतं. मग निर्गुणामध्ये रूपांतरित होतं, मग ते सोडून दिलं, ते ब्रह्म म्हणजे ब्रह्म नाही असं म्हटलं. मग निर्गुण ब्रह्म म्हणजे खरं आहे का? निर्गुण ऐसे जे नाव, त्या नावास कैचा ठाव, गुणे विण गौरव, येईल कैचे श्रीराम. आपण गुणमायाचं वर्णन करतो, पण निर्गुण म्हणजे ज्याच्यात गुण नाही असं. आता मी जो त्याच्यात एकही गुण नाही असं वर्णन करते, हे सुद्धा त्याचं वर्णनच झालं ना. मग ते वर्णनातीत आहे ना, मग त्याला निर्गुण तरी कसं म्हणायचं? बरं, निर्गुण हा सुद्धा शब्दच आहे. तो निर्गुण आहे, तो निराकार आहे. एक अख्खा समास समर्थांनी याच्यावर पुढे लिहिलेला आहे. निर्गुण म्हणजे काय, निराकार म्हणजे काय, अशा पद्धतीने तो समास आहे. तर तो निर्गुण आहे, निराकार आहे, म्हणजे हाही त्याचा गुणच आहे ना. म्हणजे निर्गुण म्हणणं हे सुद्धा सगुणामध्येच येऊ शकतं, सापेक्ष आहे. त्यामुळे हे सापेक्ष आहे. त्यामुळे निर्गुण म्हणणं हे सुद्धा त्याला कठीण आहे. निर्गुण म्हणजे बहुगुण असं सुद्धा समर्थांनी वर्णन केलेलं आहे. तिथेही आपण त्या ओळीमध्ये ज्या वेळेला शिरू तेव्हा हे लक्षात येईल. निर्गुण हा शब्दच आहे हो शेवटी. आणि निर्गुण म्हणजे ज्याच्यामध्ये गुण नाही हे त्याचं वर्णनही केलं. बरं, तो शब्दातीत आहे, तो वर्णनातीत आहे. आणि निर्गुण म्हणजे बहुगुण म्हटलं तर तो सगुण आहे. सगुण ब्रह्म नाही असं आपण आत्ताच म्हटलं. मग निर्गुण हे नाव तरी त्याला कशाला द्यायचं? सगळ्यात शेवटी त्यांनी विमल ब्रह्म हे नाव दिलंय. पण विमल ब्रह्म हे नाव देण्याचंही गरज नाही, तो नामातीत आहे. पण नामरूपातीतच तो आहे ना. अशा तऱ्हेने त्यांनी ह्याचंही खंडन केलेलं आहे. या 35 ते 41 ओव्यांपर्यंत हे सगळं सांगून झाल्यानंतर मग ते थोडस मायेचं वर्णन केलंय. पण ह्या सगळ्या गोष्टी मूळ मायेपर्यंत जाऊन पोचतात. जे आपलं स्पंदन आहे तिथपर्यंत जाऊन पोचतात. पिंडी ते ब्रह्मांडी या दृष्टिकोनातून सांगतील. पण आपल्याला आता ब्रह्मांडाचं बघायचंय, ब्रह्माचं बघायचंय. 14 ब्रह्मांचं त्यांनी निरसन करताना जे सांगितलं, गुणरहित ब्रह्माला काहीतरी सांगितल्याशिवाय कसं ओळखणार? मग अन्वय आणि व्यतिरेकाने आम्हाला ते सांगावं लागतं ना. म्हणून आम्हाला निदान शब्द पातळीवरती ते कळावं लागतं ना.
म्हणून हे सगळे ऋषीमुनींनी आम्हाला ही 14 नावं देऊन आम्हाला ते सांगितलं, वाणीनी सांगितलं. आणि त्यांची वाणी परस्पर्श करणारी वाणी आहे. हे जे वाच्य ब्रह्म आहे, मग ते वाच्य ब्रह्म खरं आहे का? असं यतो वाचो निवर्तन्ते असं म्हटलेलं आहे, तद्धाम परमम मम. ते धाम माझं आहे. किंवा यतो वाच तैतरीयतलं जर आपण घेतलं तर ततो अप्राप्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते वाचा आणि वाचा आणि मन यांच्या पलीकडे आहे, शब्दाच्या पलीकडे आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तैतरीयमध्ये म्हणताना थोडं वेगळं म्हटलेलं आहे. मन आणि वाणी तिथपर्यंत जाते, त्याचं वर्णन करते. वाच्य ब्रह्म खरंय का? तर वाच्य ब्रह्म सुद्धा नुसतं वर्णन करून त्याचं दर्शन होत नाही. त्याच्या दारापर्यंत जाता येतं, ती पात्रता निर्माण करता येते, ती मनोधारणा निर्माण करता येते, दृश्याचा लय करता येतो. इथपर्यंत आपण जातो, ते वाच्य ब्रह्म ठीक आहे. पण त्या ब्रह्माला अनेक नावं दिले, त्यातलं हे वाच्य ब्रह्म हे नाव आहे. पण निर्गुण ब्रह्मासी संकेते नामे ठेविली बहुते, ते वाच्य ब्रह्म त्या ते नाश आहे. हे वाच्य ब्रह्म सुद्धा नाश पावणार आहे, कारण ते वाणी आहे. आणि ते तिथपर्यंत यतो वाच्य निवर्तनते असं म्हटलेलं आहे तैतरीयमध्ये. इथपर्यंत जाऊन त्यांना परत फिरावं लागतं. परत का फिरावं लागतं? त्यांना आत एंट्री नाही. मौन्य गर्भ अवस्थेमध्ये ते आपल्याला समजू शकतं. ती मौन्य गर्भ अवस्था यायची असेल, कम बोलो काम का बोलो असं इथपासून सुरुवात करावी लागते आपल्याला. आणि ती करून करून हळूहळू आपल्याला मौनामध्ये जावं लागतं. एखाद दिवस मौन करणं सुद्धा आपल्या दृष्टीने अवघड असतं, पण ते करावं असं म्हटलं जातं. सगळ्यांना साध्य होतं असं नाही, पण जमेल त्यांचं भाग्य आहे असं आपण म्हणूया. आणि तिथपर्यंत आपल्याला जावं लागतं. मग नंतर ती वाणी सुद्धा तिथून परत फिरते, असं आपल्याला तैत्तरीय उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. आता हे नामरूप ही खरं म्हणजे त्याची ओळख नाहीच आहे, पण ते सगळं मायेमध्ये येतं. ही 14 ब्रह्म सुद्धा मायेमध्येच येतात, कारण ही सगळी वाच्य ब्रह्म त्या स्वरूपाची ओळख करून देत असलं तरी ते ब्रह्म नाही. परब्रह्म ही सांगण्या ऐकण्याची गोष्टच नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. मग जर ती अनुभवण्याची गोष्ट आहे, तर मग ते अनुभव ब्रह्म किंवा आनंद ब्रह्म आहे का? तर ते अनुभव ब्रह्म सुद्धा नाही आणि आनंद ब्रह्म सुद्धा नाही. माणसाला आनंद घेण्याची आवड आहे, त्याबद्दल मलाही आवडतं. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायला प्रत्येकालाच आवडतं. आपण त्याच्यासाठीच जन्म घेतलेला आहे. आनंद घ्यायचा म्हटलं की त्रिपुटी आली. मी आनंद घेतोय ही त्रिपुटी आली. अनुभव ब्रह्मामध्ये पण तसंच आहे ना. मी अनुभव घेतोय, मी भोजनाचा स्वाद घेतला, मला खूप छान वाटलं. इथे सगळं आलं ना, त्याच्यामध्ये तृप्तीचा अनुभव मी घेतला. अनुभव घेणं हा माणसाचा जन्मजात हा हक्क आहे, आणि तो जन्मापासून त्याला मिळालेला असतो. एखाद्या ठिकाणी आपण जर नाक दाबून ठेवलं, तोंड ते काय उशी बिशी घालून नाक दाबून ठेवलं, तर गुदमरण्याचा अनुभव हा मृत्यूपूर्वी निश्चित येतो. म्हणजे अनुभव घेणं हे आपल्या रोमारोमात भरलेलं आहे, आणि तो अनुभव घेणं आपल्याला शक्य आहे. मग परब्रह्माचा अनुभव घेणं का शक्य नाही? तो तर आपल्यामध्ये स्थित आहे. अंशात्मक नाही, तो पूर्णात्मकच आहे खरं म्हणजे. आम्ही त्याला देहाच्या उपाधीने बांधून ठेवलाय, त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. मग आपण त्याचा अनुभव जर घेऊ शकतो, मग अनुभव ब्रह्म का ब्रह्म नाही? त्याचंही कारण आहे, अनुभव ही क्रिया आहे. क्रिया आहे ती काही काळाने संपते. तो अनुभव घेताना आपण त्याच्याशी एकरूप झालेलो असतो. नदी सागरा मिळाली हे त्याचं उदाहरण कायम आपल्याला माहिती आहे. जसं मी म्हंटल, भांडभर पाणी नदीतनं वेगळं काढलं तर ते भांडभर पाणी असतं, ती म्हणजे नदी नाही. पण नदीत टाकून दिलं की ते एकरूप होऊन जातं, ते वेगळं काढताच येत नाही. मग असतंच ते भांडभर पाणी मला पाहिजे असं म्हटलं तर ते काढता येत नाही. अनुभव ही प्रक्रिया जी आहे ती काही काळाने संपते, म्हणून त्याला काहीतरी लिमिट आहे, हे नक्की आहे. परब्रह्म तसं संपत नाही, न संपणारं आहे. आनंद ब्रह्माचंही तसंच आहे. आनंद आपण घेऊ शकतो, पण आनंद काही वेळाने थांबतो की नाही, तो आपल्या आतच असतो वगैरे, हे सगळं वर्णन त्याच्यामध्ये पुढे आपल्याला येणार आहे. पण तरी सुद्धा ही अनुभवण्याची जी गोष्ट आहे, ती आपण अनुभव घेत असतो त्यावेळेला आपण त्याच्याशी एकरूप झालेलो असतो.
आणि ज्या वेळेला आपण तो अनुभव लोकांना सांगायला सुरुवात करतो, म्हणजे तो अनुभव तिथे संपलेला असतो, आपण घेतलेला अनुभव सांगायला सुरुवात करतो, त्यावेळेला तो यथार्थ सांगू शकत नाही. आणि तो सांगतो त्यावेळेला आपण पुन्हा देहबुद्धीवर आलेलो असतो. म्हणून अनुभव ब्रह्म हे ब्रह्म नाही. अनुभव ब्रह्म, आनंद ब्रह्म ही सुद्धा नश्वरच आहेत. आनंदाचा अनुभव हा ही वृत्तीचाची भाव, तदाकारची ठाव, वृत्तीस नाही श्रीराम. वृत्तीचा भाव आहे, निर्वृत्ती होणं हे महत्वाचं आहे त्या परब्रह्माशी एकरूप होताना. मग तदाकार ठाव वृत्तीस नाही. आता तदाकार होणं, मग हा शब्द आल्याबरोबर मग तदाकार ब्रह्म म्हणजे ब्रह्म आहे का? तर नाही. मग अशी मी म्हटलं, त्यामुळे तदाकार होणं वेगळं आहे आणि एकरूप होणं वेगळं आहे. तर इथे अविद्या पूर्णपणे गेलेली नसते. मी तदाकार झाले. तदाकार झाले म्हणजे काय? तोच आकार मी प्राप्त करून घेतला. जी वस्तू मी पाहते ते, हा, पण एखाद्या गोष्टीशी तदाकार होतो, त्या गोष्टीशी समरस होऊन जातो. अहो, टीव्ही सिरियल बघताना एवढे तदाकार होतात की कोणी आलंय याचं भान सुद्धा राहत नाही. थांबा 5 मिनिटं, मला हे बघू दे. म्हणजे त्या व्यक्तीपेक्षा ती सिरियल जास्त महत्वाची असते, एवढं त्याच्याशी तदाकार होतं. हे अर्थात काही चांगलं उदाहरण नाही, पण तदाकार होताना त्या वृत्ती ज्या आहेत, त्या वृत्तीशी आपण तदाकार, परब्रह्माशी धरूया, आपण तदाकार झालो. तो अनुभव आपल्याला घ्यायला वाटायला लागलं, त्याचा आकार आपण आपण एखाद्या गाण्यामध्ये तल्लीन होऊन जातो पा, ते तदाकार होतो. ते गाण्यामध्ये तदाकार होतो, सिरियल मध्ये तदाकार होतो. पण पुन्हा ते संपलं की आपली वृत्ती जागेवर येते की नाही? चला चला, संपलं, आता पुन्हा संसारातलं करायला सुरुवात करू, कुकर लावायचं, अमकं करायचंय, सुरू होतं. म्हणजे ती वृत्ती आहे, त्या वृत्तीत तदाकार होताना ती वस्तूशी आपण तेच रूप, तेच नाम सगळं धारण करतो. म्हणून त्या सिरियल मधलं दुःख पाहून आपण पण रडायला सुरुवात करतो. कदाचित आनंदाचे अश्रू पण आपल्याला गाण्याच्या अनुभवामध्ये येतात. एखादं सद्गुरूंचं गाणं चाललंय आणि सद्गुरूंसारखा श्रेष्ठ व्यक्ती जो आहे, ज्यांनी त्याची अनुभूती घेतलेली आहे, थोड्या वेळापुरती का होईना चौदा ब्रह्माची घेतलेली आहे, किंवा त्या परब्रह्माची अनुभूती घेतलेली, आणि ते आपल्या गाण्यामधनं तो वर्णन करतो, त्यावेळेला आपल्याला त्याच्याशी तदाकार होतो, तर ते आनंदाश्रू आपल्यामध्ये पण येतात. इथेही थोडीशी वृत्ती निर्माण होते. म्हणजे, आणि पुन्हा ते गाणं संपलं की आपण पुन्हा आपल्या चित्तवृत्तीवरती येतो. म्हणून मग हे सगळं जे आहे ते एकरूप होणं नाहीये. एकरूप होतो त्यावेळेला आपण त्याच्यातच मिसळून जातो. आपलं स्वतःचं स्वत्व नसतं, वेगळं अस्तित्व नसतं. त्याला मग आपण म्हणतो तदाकार नाही म्हणत, एकरूप होणं म्हणतो. म्हणजे आपली स्वतःचं स्वतंत्र अस्तित्वच राहत नाही. मिठाचा खडा त्या पूर्ण ह्याच्यामध्ये मिसळून गेला असं जे म्हटलं जातं, तो जो मिसळून जाणं आहे ना, वेगळं अस्तित्वच राहत नाही. त्याप्रमाणे आपलं होतं, ती एकरूपता आहे. ती तद्रूपता नाही. तद्रूप होणं वेगळं आणि एकरूप होणं वेगळं. मग आपण त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर काही उच्चारच आपण करू शकत नाही. आणि मग आपण त्या परब्रह्माशी एकरूप होतो तेव्हा काहीही अनुभव सांगू शकत नाही. मग आपण सांगू शकत नाही अनुर्वाच्य ब्रह्म म्हणजे हे आहे का? तर नाही. मग अनुर्वाच्य ब्रह्म म्हणजे ब्रह्म नाही. त्याचं कारण असं, त्याच्यामध्ये वाच्य हा शब्द आलाय आणि ते सापेक्षता आली. वाच्य ब्रह्मच्या विरुद्धार्थी अनुर्वाच्य शब्द. मग शब्दाचं समानार्थी विरुद्धार्थी त्याच्यामध्ये द्वैत आलं ना. मग अनुर्वाच्य म्हणजे ज्याचं वर्णनच करता येत नाही असं म्हटलेलं आहे, ते अनुर्वाच्य आहे हे पण तुम्ही वर्णनच करताय ना. अशा तऱ्हेने तेही ब्रह्म त्यांनी खोडून काढलेलं आहे. अनुर्वाच्य या कारणे संकेत वृत्तीच्या गुणे, तया संकेतास उणे, निवृत्तीने आणले श्रीराम. परब्रह्माशी एकरूप झाल्यानंतर वृत्तीच राहत नाही. तिथे वाच्यता नाही, अनुभव घ्यायला दुसरा कोणी उरत नाही, असं त्याचं वर्णन केलं जातं. कारण अनुभव हा भूतकाळ असतो. मला याचा अनुभव आलाय असं आपण म्हणतो, तो भूतकाळ असतो. आणि भूतकाळात जेव्हा आपण वर्तमान काळात सांगत असतो, तेव्हा ती क्रिया आपण करत नसतो, ते फक्त शाब्दिक वर्णन असतं. त्यामुळे निश्चितपणे ते अपुरं असतं. अशा अशा तऱ्हेने हे वृत्तीतरंग पण तिथे उरत नाही. मग तिथे आपल्याला
कुठलंही ब्रह्म तिथे, ह्या 14 ब्रह्मांपैकी कुठलंही ब्रह्म तिथे शिल्लक राहत नाही. मग आपल्यामध्ये ती अंतर्मुख अवस्था यावी लागते. ही सगळी अंतर्मुख अवस्था निर्माण झाल्यानंतर मग येणारं जे आहे ते विमल ब्रह्म आहे. मग ते विमल ब्रह्म तरी आहे का नाही, खरं म्हणजे आपल्या पुढच्या म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 47 पर्यंत असं म्हटलेलं आहे. शाश्वत ब्रह्म पण त्यांनी घेतलेलं आहे पुढे. म्हणजे हे अनिर्वाच्य ब्रह्म, अनुर्वाच्य ब्रह्म ज्याला म्हटलंय तिथपर्यंत आपण आलो. 14 ब्रह्मांचा निराश आपण केला. आता मनाची अंतर्मुखता यायला पाहिजे. वृत्तीचे तरंग उठता कामा नयेत. म्हणजेच आतून मन निवृत्त झालं पाहिजे, बाहेरून नाही. आतून मन निवृत्त झालं पाहिजे. त्या आतून मन निवृत्त झाल्यावर मनाचं अमन होतं आणि मग ते उन्मन होतं. आणि उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते तुझे स्वरूप असं त्यांनी सांगितलंय. तेच परब्रह्म आहे असं सांगितलंय. इथे भेद, मर्यादा, परिच्छिन्नता, धर्म, पंथ काहीही शिल्लक राहत नाही. याला सहज समाधी असंही म्हणतात. आपण खरं म्हणजे आता इथे 47 ओव्यांपर्यंत आलेलो आहोत. की ब्रह्माची उभारणी आणि संहारणी एवढंच आपण बघितलं. आणि यानंतर उरतं ते शाश्वत ब्रह्म, ते विमल ब्रह्म आहे. त्याचं वर्णनही त्यांनी काही 5-6 ओव्यांमध्ये केलंय. 47च्या पुढच्या ओव्यांमध्ये ते धरूनच आपण पुढचा समास आपण घेणार आहोत विमल ब्रह्माचा. पण तोपर्यंत आपण इथेच थांबू. 14 ब्रह्माचं निरसन आपण फक्त बघितलं. आता विमल ब्रह्म म्हणजे काय त्याची माहिती करून देत आहेत. ते याच समासामधल्या शेवटच्या ओळी पण नंतर बघूया. आणि त्याला धरूनच पुढे विमल ब्रह्माचं आपण निरूपणही बघूया. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.